एवरीवन, टुडे वी विल लर्न द न्यू मेडिसिन दॅट इज द एकोनाइट. आता एकोनाइट ही जी मेडिसिन आहे तर ती खूप इम्पॉर्टंट मेडिसिन वगैरे आहे. डीपी किंवा जे मेंटल सिम्पटम वगैरे आहे तर ते एसीक्यूसाठी सुद्धा विचारतात. तर आता एकोनाइट ही जी मेडिसिन आहे ना तर याचं जे म्हणजे काही कीनोट सिम्पटम आहेत तर त्याच्यामध्ये जे फर्स्ट कीनोट सिम्पटम आहे ना की टेन्शन इज द कीनोट. तर म्हणजे याचे जे सगळे कंप्लेंट्स वगैरे जे आहेत ना ते ॲग्रेवेट वगैरे होतात टेन्शनमुळे. तर मग जर टेन्शन सपोज जर पेशंटमध्ये असेल तर मग आपण लगेच एकोनाइट ही मेडिसिन त्याला देणार. तर ह्या मेडिसिनची ट्रिक हीच आहे की टेन्शन याचं की नोट आहे. दुसरं म्हणजे की याला येणं म्हणजे कोड थिंगने ॲग्रेवेशन वगैरे होतं. म्हणजे याचे जेवढ्या पण कंप्लेंट्स असणार, हेडेकच्या कंप्लेंट्स वगैरे आहेत, बाकीच्या ज्या कंप्लेंट्स आहेत तर त्या सगळ्या म्हणजे कोडने ॲग्रेवेशन वगैरे ते जे आहे तर त्याला होतं आणि ऑर्म थिंगने त्याला बरं वाटतं. तर मग आता ॲकोनाइट ही जी मेडिसिन आहे त्याचं कॉमन नेम आहे मॉन्क शूट. आणि याची जी फॅमिली आहे ती आहे रानोक्लसी फॅमिली आणि प्रूव्हर जे आहेत तर ते हॅनिमन्सर वगैरे आहेत. आता इंट्रोडक्शनमध्ये ही जी मेडिसिन आहे ना तर ती डीप ॲक्टिंग म्हणजे क्विक ॲक्टिंग मेडिसिन वगैरे आहे. म्हणजे टेन्शनच्या जी कंडिशन वगैरे असते तर ती म्हणजे ॲक्यूट कंडिशनमध्ये आपण ही मेडिसिन जी आहे तर ती देतो. त्यानंतर आहे स्फिअर ऑफ ॲक्शन. स्फिअर ऑफ ॲक्शनमध्ये काय आहे की हा जो म्हणजे ही मेडिसिन कोणकोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते. तर याची जी ॲक्शन आहे तर ती माइंडवरती आहे बघ. त्याचबरोबर याची रिस्पायरेटरी सिस्टमवरती पण याची ॲक्शन जे आहे तर ते आहे. त्यानंतर हेड म्हणजे ब्रेनवरती पण आहे. त्याचबरोबर ब्लड वेसलवरती, नर्वस सिस्टमवरती पण याची ॲक्शन आहे. त्यानंतर आहे की पॅथोजेनेसिस वगैरे काही सर्क्युलेशन वगैरे जे आहे ते याच्यामध्ये होतं म्हणजे डिफिकल्टी इन ब्रिथिंग वगैरे असते ह्या पेशंटला. त्यानंतर आहे याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे की फिजिकल मेकअप. म्हणजे आपण कसं ओळखणार की हा पेशंट ॲकोनाइटचा आहे. तर हा जो पर्सन असतो याचा फेस जो आहे तर तो रेड असतो. दुसरं म्हणजे की हा जो पर्सन आहे तर त्याचं म्हणजे टेन्शन जे आहे तर ते की नोट आहे त्याचं. टेन्शन त्याच्या फेसवरती रिफ्लेक्स वगैरे होतं. त्यानंतर आहे त्याचं मायझममध्ये आहे की आहे सोरा आणि सर्क्युलेशन वगैरेचं आहे. फुल ब्लडेड पर्सन जो आहे तर तो हा असतो. त्यानंतर आहे टेम्परामेंट, सॅंग्विन टेम्परामेंट आहे. म्हणजे त्याचा मूड जो आहे ना तो ते हॅपी वगैरे असतो. त्यानंतर आहे त्याच्या गायडिंग सिम्पटममध्ये आहे की टेन्शन इज द की नोट. म्हणजे हा जो पेशंट आहे तर त्याचे सगळे कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात कारण टेन्शनने किंवा अँशियस आहे, एन्झायटी वगैरे आहे. म्हणजे ह्या पेशंटला आहे ना सडन फिअरने, फ्राईटने वगैरे जे येतं, शॉकने वगैरे काय होतं त्याला त्रास वगैरे होतो किंवा त्याला टेन्शनने म्हणजे एन्झायटी अटॅक वगैरे येतो. त्यानंतर आहे की ऑफ डेथ अँड प्रिडिक्ट द टाईम ऑफ डेथ. म्हणजे त्याला डेथचं फिअर वगैरे आहे आणि तो टाईम सुद्धा प्रिडिक्ट करतो की मी 4:45 म्हणजे डेथ होणार आहे वगैरे असं तो प्रिडिक्ट करतो. त्यानंतर आहे की फिअर ऑफ डेथ आहे ड्युरिंग द प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्याला तसं वाटतं. त्यानंतर आहे की कोल्ड इयरने त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं, पॅरालिसिस जे आहे तर ते होतं त्याला. त्यानंतर ट्रायल्स ऑफ पेनमधली ही एक मेडिसिन आहे आणि रेस्टलेसनेस पण असतो ह्या पेशंटमध्ये. तर आहे एलिमेंट फ्रॉम. म्हणजे कोणत्या गोष्टीमधून याच्या ज्या कंप्लेंट्स वगैरे आहेत तर त्या होणार, ओरिजिनेट वगैरे होतात. तर एलिमेंट फ्रॉम आहे मग फ्राईट, एखादं शॉकची कंडिशन वगैरे असेल म्हणजे सडन एखादी इमोशनल थिंग वगैरे त्याने ऐकली सपोज की कोणाच तरी ॲक्सिडेंट वगैरे झाला तर मग त्याचे कंप्लेंट्स सगळे स्टार्ट वगैरे होतात. तो अँशियस वगैरे होतो, एन्झायटी वगैरे. त्यानंतर आहे फिअरने, फ्राईटने, शॉक वगैरे जे तर त्याने त्याच्या कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यानंतर आहे माइंड म्हणजेच मेंटल सिम्पटम. तर ह्या पेशंटचे मेंटल सिम्पटम काय आहे की टेन्शन हे की नोट आहे. दुसरं म्हणजे की एन्झायटी वगैरे आहे. त्यानंतर की टेन्शन जे ते रिफ्लेक्स वगैरे होते फेसवरती. त्यानंतर थोडंसं सॅड नेचर पण आहे आणि त्यानंतर आहे फिअर ऑफ गोस्ट आहे, फिअर ऑफ डेथ आहे आणि प्रिडिक्ट द टाईम ऑफ डेथ ड्युरिंग द प्रेग्नन्सी. त्यानंतर आहे की इरिटेशन वगैरे आहे आणि म्युझिक जे येतं ते अनबिअरेबल आहे. म्हणजे म्युझिक जे येतं ते टॉलरेट नाही करू शकत. सॅड मूड वगैरे जे येतो ते त्याचा होतो. त्यानंतर आहे की वॉन्ट हेल्प टू डॉक्टर. म्हणजे त्याला डॉक्टरची मदत घ्यावी असे त्याला वाटतं. तर आहे पर्टिक्युलर्समध्ये फर्स्ट आहे की हेडेक जे येतं त्याचं कॉजेशन. म्हणजे हेडेक कोणत्या गोष्टीने त्याचं स्टार्ट वगैरे होतं. तर त्याच्यामध्ये आहे की कोड इयर. म्हणजे कोड इयरने त्याचं हेडेक स्टार्ट होतं. त्यानंतर आहे कॅरेक्टर ऑफ द हेडेक किंवा लोकेशन ऑफ द हेडेक. तर हेडेक जे आहे तर ते म्हणजे फ्रंटल रिजन वगैरे असतं तर ते त्याचं हेडेक जे आहे ते होतं. आणि कॅरेक्टर ऑफ द हेडेक जे आहे तर ते बर्निंग टाईप ऑफ सेशन जे आहे तर ते असतं आणि फुलनेस किंवा हेवीनेस जे आहे तर ते असतं. त्यानंतर आहे की त्याच्यामध्ये कप पण आहे. त्याला रिस्पायरेटरी काही कंप्लेंट्स वगैरे आहेत तर त्यामध्ये काय होतं की त्याला रिस्पायरेटरी कंप्लेंट म्हणजे काय की त्याचं ऑक्सिजन लेवल जी तर ती सडन ड्रॉप वगैरे होते आणि त्याला डिफिकल्टी इन ब्रिथिंग वगैरे होते कारण त्याला एन्झायटी अटॅक वगैरे आला असतो आणि सर्क्युलेशनमध्ये काहीतरी डिफिकल्टी वगैरे होते. त्यामुळं कपचं पोझिशन जे आहे ते कोल्ड इयरनेस त्याचं होतं वगैरे. आणि ॲग्रेवेशन आहे त्याला नाईटला आणि इव्हिनिंगला. आणि ॲम्ब्रुएशन म्हणजे त्याला ओपन एअरने बरं वाटतं आणि वॉर्म थिंगने पण त्याला बरं वाटतं. GITचे काही कंप्लेंट्स आहेत त्यामध्ये आहे की डायरिया. मग डायरियाचं पॉझिशन जे आहे तर ते काय की कोल्ड इयरने त्याला डायरिया जे येतं ते प्रोड्यूस वगैरे होतो. त्यानंतर त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं नाईटला आणि इव्हिनिंगला आणि ॲम्ब्रुएशन आहे वॉर्म इयर वगैरे त्याने बरं वाटतं. त्यानंतर जे डायरियाचं कॅरेक्टर वगैरे आहे ते कसं असतं की सडन व्हायलंट जे येतं ते डायरिया त्याला होतो
त्यानंतर आहे त्याचं फिवरमध्ये पण ही मेडिसिन आपण देऊ शकतो. तर फिवरमध्ये त्याचं कॉजेशन वगैरे आहे, मग कोल्ड इयरने त्याला फिवर वगैरे होतं. तर आणि जे फिवर ड्युरिंग द फिवर जे येतं तर थर्स्टी म्हणजे त्याला खूप तहान वगैरे लागते आणि लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर जे येतं तो ड्रिंक वगैरे करतो. त्यानंतर आहे की काही हार्टच्या कंप्लेंट पण आहे त्याच्यामध्ये. तर काही सर्क्युलेशनमध्ये जे येतं ते डिफिकल्टी वगैरे होते, त्यामुळे काय होतं की डिफिकल्टी इन ब्रीथिंग, ऑक्सिजन लेवल जी आहे त्याचा BP कमी वगैरे होतो आणि मग त्याला ब्रीथिंगला प्रॉब्लेम वगैरे येतो. त्याला मायोकार्डियल इन्फेक्शन सुद्धा येते कधी कधी आणि फ्राईटने शॉकने वगैरे त्याला जे येतं ते त्रास होतो आणि त्याच्या ज्या हार्टच्या कंप्लेंट्स वगैरे आहेत तर त्या ॲग्रेवेट वगैरे होतात. त्यानंतर आहे त्याच्या जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे की ॲग्रेवेशन, मग त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं कोल्ड इयरने, क्लोज रूममध्ये वगैरे आणि ॲम्युलेशन म्हणजे त्याला बरं वाटतं ऑर्म थिंगने आणि ओपन इयरने त्याला बरं वगैरे वाटतं आणि अनकव्हरिंगने पण त्याला बरं वाटतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.